श्री स्वामी समर्थ मंडळी, गणपती बाप्पा मोरया। तर आज बाप्पा विराजमान झालेले आहेत घरी, पण ते माझ्या सासूरवाडीत झालेले आहेत। तर इथे मी छानपैकी पहिली माझ्या देवाऱ्याची पूजा घेतलेली आहे, कारण आपल्या घरातल्या देवांची पूजा केल्याशिवाय बाहेर जाणं माझ्यासाठी अशक्यच आहे। तर छानपैकी मी असं छोटंसं मंदिर ठेवलं आणि माझ्या बाप्पाची पूजा करून घेतली। आणि माझ्या मूळ घरी माझ्या सासरी माझे विघ्नहर्ता अशा प्रकारे विराजमान झालेले आहेत, माझे स्वामी विराजमान झालेले आहेत। यांना वंदन करते आणि सर्वांना सुखी समाधानी आरोग्यदायी आयुष्य लाभू दे, हीच ह्या माझ्या गणपती चरणी प्रार्थना। आणि बघा, अशी मी छानपैकी रेडी झाली होती। मागे जे आहेत ते माझे सासरे आहेत, अशी घामाघूम झाली होती, कारण सर्व नैवेद्य करता करता मी व्हिडिओ बनवायला आली होती। आणि इथे रेडी होत आहेत हे छानपैकी मोदक बाप्पाच्या आवडीचे। एक साईडला आम्ही पुऱ्या तळत आहोत, पुऱ्या हे माझे सासू तळत होती, आणि त्या साईडला जे वरण दिसत आहे ते मी केलं आहे वरण नैवेद्याचं। त्याच्यानंतर मी परत पटापट भाजी करायला घेतली, हे सगळं मिक्स भाजी, आणि त्याच्यामध्ये मी वाल टाकणार होती। वालामध्ये सर्व मिक्स भाज्या टाकणार होती। ऑलरेडी माझ्या सासूने सर्व मिक्स भाज्या केल्या होत्या, तर मी ही वालाची भाजी आता करणार होती। आणि त्याच्यानंतर माझी नणंद आली होती घरी, तिने असे छानपैकी मिश्र डाळींचं आम्ही हे मिश्रण केलेलं आहे। याच्यात कांदा लसूण, आलं, मिरची आणि कोथिंबीर आणि सर्व मिश्र डाळी मिक्सरला लावल्या, आणि त्याची अशी छानपैकी फक्कड भजी करत आहोत। देवाला सुद्धा वेगळं खायची इच्छा असते की नाही, नेहमी काय ते कांदा आणि बटाटा भजी, त्याच्यामुळे आम्ही हा भेट ठरवला। अशा मिश्र डाळींची आम्ही छानपैकी भजी केली, आणि माझ्या देवाचा नैवेद्य झालेला आहे। खूप बरं वाटलं देवाला नैवेद्य दाखवताना। वर्षभराने आपण हा छानपैकी नैवेद्य त्यांना दाखवतो, तशा प्रकारे त्यांचे हे मोदक झालेले आहेत। वरण भात, साजूक तूप त्याच्यावरती, नंतर पुऱ्या, अळूवडी, वालाची ही भाजी, फ्लॉवर टाकलेली ही मिश्र भाजी, शेंगा वगैरे टाकलेली, आणि ही मिश्र डाळींची भजी। अशा प्रकारे परिपूर्ण माझ्या बाप्पाची पूजा झालेली आहे।